नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत ठाण्यामधील नमो ग्रँड सेंट्रल पार्कला। सकाळी 7 वाजताच आम्ही इथे येऊन पोहोचलो। इथे आल्यावर सुरुवातीला आम्ही इथलं तिकीट घेतलं। वीकडेजचं तिकीट आहे 20 रुपीज आणि वीकेंड्स व हॉलिडेजला तिकीट आहे 30 रुपीज। हे पार्क इंटरनॅशनल स्टँडर्डचं पार्क आहे आणि त्या मानाने तिकीट खरंच खूप कमी ठेवलेलं आहे। आणि आता आपण एंटर होतोय। हा आहे एंट्री स्पॉट। तुम्ही या पार्क मध्ये जॉगिंग करू शकता किंवा सायकल आणली असेल तर सायकलिंग सुद्धा करू शकता। इथे या पार्कचा मॅप दाखवलेला आहे। सगळं पार्क अगदी हिरवंगार असं आहे। 3500 प्लस झाडं आहेत, रोपं आहेत, झुडपं आहेत आणि इथून सरळ असं गेलं की मुलांना खेळण्यासाठी प्ले झोन आहे। तिथे स्विंग्स आहेत, स्लाइड्स आहे, मजेदार राइड्स आहेत। तर हे खूप सुंदर असं पार्क आहे। लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हे पार्क आहे। इथून पुढे गेलं की चेस प्लाझा दिसतो आपल्याला। इथे मोठमोठ्या सुंदर सुबक सोंगट्या आहेत। बुद्धिबळाच्या पटावर ठेवलेल्या या सोंगट्या खूप सुंदर दिसतात आणि मस्त अशी कोवळी उन्ह आलेली होती। इथे 100 प्लस फुलपाखरू आणि पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात। तर हे सुंदर असं फुलपाखरू रस्त्यावर दिसलं। आता आपण चाललो आहोत थीम गार्डन एरिया मध्ये। बघा किती सुंदर आणि स्वच्छ वेल मेंटेन रस्ते आहेत आणि तुम्ही आता समोर जे पाहणार आहात ते आहे मुघल गार्डन। मुघल गार्डनची थीम इथे सुंदर अशी वठवली गेलेली आहे। पाहू शकता लाल रंगामध्ये जे गार्डन आहे ते आहे मुघल गार्डन। इथे फाउंटन्स आहेत आणि संगमरवरी दगडामध्ये कुठे कुठे काम केलेलं आहे। हे आहेत संगमरवरी दगडामध्ये कोरल्या गेलेले लॅम्प्स। संध्याकाळी खरंच खूप सुंदर दिसतं हे गार्डन। इथे येण्याची बेस्ट वेळ सकाळी 6 पासून ते 9 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी येणार असाल तर 6:30 नंतरची वेळ चांगली आहे। आणि वीकडेजलाच आलात तुम्ही तर उत्तम आहे, कारण वीकेंड्सला खूप गर्दी असते। तसं तर हे पार्क सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आणि 1 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत उघडं असतं आणि सोमवारी हे पार्क बंद असतं। बघा किती सुंदर असे फाउंटन्स आहेत। मुघल गार्डन आहे, ही थीम मुघल गार्डनची आहे आणि या मुघल गार्डनच्या बाहेर अशी सुंदर लालबुंद रंगांची फुलं उमललेली दिसत आहेत। आता आपण इथून निघणार आहोत आणि जाणार आहोत मोरॅक्कन थीम गार्डन मध्ये। मध्ये रस्त्यामध्ये बघा किती सुंदर अशी झाडं आहेत। वेल मेंटेन आहे इथला सगळा परिसर। या मोरॅक्कन थीम गार्डन मध्ये ब्लू कलरच्या भिंती आहेत आणि येलो कलरच्या विंडोज आहेत। इथे सेल्फी फोटो खूप छान येतात अशी ही थीम आहे। इथे सुद्धा एक छोटासा फाउंटन आहे। खाली टेबल्स टाकलेले आहेत। फुलं आहेत निरनिराळ्या प्रकारची झाडं आहेत। सुंदर असं फूल आहे हे बघा। मोरॅक्कन गार्डन एरिया लांबून असा दिसतो। वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहत आम्ही पुढे निघालो। हे पार्क 20 एकर एरियामध्ये पसरलेलं आहे। इथे 1 मिलियन प्लस पाउंड्स ऑक्सिजन डेली प्रोड्यूस होतो, म्हणून मला असं वाटतं की हे पार्क जॉगिंगसाठी उत्तम आहे। बघा किती सुंदर फुलं उमललेली आहेत। सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये खूप छान वाटतात ही फुलं पाहायला। मुघल गार्डन पाशी आता आपण आलेलो आहोत आणि खूप मस्त सुंदर अशी फुलं पाहत पाहत आम्ही पुढे निघालो होतो। इथून पुढे आपण आलो आहोत जॅपनीज गार्डन मध्ये। हे आहे जॅपनीज गार्डन।
सुंदर असं जॅपनीज गार्डन इथे उभारलेलं आहे. इथून असंच थोडंसं पुढं गेलं की लागतं आपल्याला चायनीज गार्डन. चायनीज थीम गार्डन आहे. माझं हा सर्वात आवडतं थीम गार्डन आहे. आणि या गार्डन मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळे प्लांट्स लावलेले आहेत. समोरच एक छोटासा पॉन्ड आहे. या पॉन्ड मध्ये कमळ सुद्धा फुललेलं दिसत असेल तुम्हाला. मस्त असं वातावरण आहे. अगदी शांत असं वातावरण आहे. दगडामधली ही कलाकुसर तुम्ही पहा, किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे हे सगळे गार्डन्स. इथे सुद्धा पेबल्स टाकलेले आहेत खाली. आणि पुन्हा काही निरनिराळी हिरवीगार झाडं आपल्याला पाहायला मिळतात. हा स्पॉट सेल्फी साठी खूप छान आहे. चायनीज गार्डन मधून बाहेर पडलो की असा हा एरिया लागतो. आणि हा एरिया रील्स बनवण्यासाठी खूप छान आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवू शकता, फोटोज काढू शकता. आणि हा पहा धबधबा, आर्टिफिशियल धबधबा इथे बनवण्यात आलेला आहे. या पाण्याच्या आवाजाने मन एकदम शांत होतं. कळकळणारं पाणी, वातावरण सगळं कसं भारावून टाकणारं आहे. त्यानंतर इथे एक असा मोठा ब्रिज सुद्धा आहे. नंतर आम्ही असं ब्रिज वरून चढून वरती गेलो आणि वरून ते दिसतं असं सगळं. मस्त असा परिसर वरून दिसतो आहे. गजबजलेल्या या शहरामध्ये, कॉन्क्रीटच्या या जंगलामध्ये हे पार्क वसलेलं आहे. हे ठिकाण फॅमिलीज, कपल्स, फिटनेस लवर्स, फोटोग्राफर्स, पीस सीकर्स यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे असं वाटतं मला. तर वरतून हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो. त्यानंतर आम्ही खाली उतरून आलो. खाली उतरण्यासाठी असा थोडासा उतार ठेवलेला आहे, स्लोप आहे खाली. मस्त सकाळच्या वातावरणात थंडगार हवेमध्ये आलेलो होतो, त्यामुळे उन्हाचा वगैरे काही त्रास झाला नाही. आणि पार्क खूपच स्वच्छ ठेवलेला आहे. आणि आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की ते असंच स्वच्छ राहावं. निसर्गाची आपण सुद्धा काळजी घ्यायला हवी. इथे बघा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, फुलं आहेत, गवताचे प्रकार आहेत आणि एम्पी थिएटर सुद्धा इथे आहे. इथे बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट सुद्धा आहे. भविष्यात इथे काही शो सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि समोरच कारंजे आहेत. रात्री या कारंज्यांवरती लाईट्स लागतात, तेव्हाचा नजारा काही औरच असतो. तर रात्री सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. खूप सुंदर आहे इथलं वातावरण. महाराष्ट्रातील बिगेस्ट पार्क आहे हे. इथे कसं पोहोचायचं याचं लोकेशन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, प्लीज चेक करा. इथे आउटसाइड फूड इटेबल्स अलाउड नाही आहेत. तर या निसर्गरम्य पार्कला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. इथे स्पोर्ट्स एरिया सुद्धा आहे. आजची ही नमो ग्रँड सेंट्रल पार्कची सफर कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.